तर मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं, की आता मला वर्कआउट करायचं आहे, वेट लॉस करायचं आहे, फॅट लॉस करायचं आहे. याच्यासाठी मी पहिले घरापासून वर्कआउट सुरू करतो घरामध्ये आणि त्याच्यानंतर काही महिन्यानंतर मी जिम जॉइन करतो. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला वर्कआउट सुरुवात करायचं असेल ना, तर वर्कआउट सुरू करण्यासाठी तुम्ही जिम हा सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. तर समजा एक्झाम्पल तुम्ही घरात वर्कआउट करताय. जर तुमचं वजन असेल 100 किलो आणि तुम्हाला वेट लॉस करायचं आहे, तर तुम्ही घरी लेग्स वर्कआउट करत असाल, तर तुम्ही 100 किलो घेऊन तुम्ही स्क्वॉट्स करत आहात. तुमचं स्वतःचं बॉडी वेट घेऊन स्क्वॉट्स करताय. आणि दुसरं असं चेस्ट वर्कआउट तुम्ही जर घरी पुशअप करत असाल, तर तुम्ही जरी नीजवर पुशअप्स केलेस म्हणजे बिगिनर लेव्हलला, तरी तुम्ही 100 किलोचे अर्ध जरी आपण पकडलं, तरी तुम्ही 50 किलो घेऊन चेस्ट प्रेस करत असाल म्हणजे पुशअप्स करत आहात घरात. नंतर तुम्ही बॅकसाठी वर्कआउट करा, जसे पुलअप्स करू आपण घरी किंवा चिन अप्स. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही तुमचं 100 किलो घेऊन वजन उचलता. आणि याच्याच विरुद्ध जर तुम्ही जिममध्ये वर्कआउट करत असाल, तर लेगसाठी लेग एक्सटेन्शन, लेग प्रेस आणि लेग कर्ल अशा वेगवेगळ्या मशीन्स असतात. ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी 5 किलोपासून वजन उपलब्ध असतं. आणि दुसरा वर्कआउट आहे आपलं चेस्टसाठी. तर चेस्टसाठी सुद्धा तुम्हाला चेस्ट प्रेस करण्यासाठी जिममध्ये अगदी 1 किलोपासून तुम्हाला वजन उपलब्ध असतं. आणि तिसरं वर्कआउट आहे बॅकसाठी, जे लॅट पुल डाउन आणि सीटेड रो अशा वेगवेगळ्या मशीन्स असतात, ज्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अगदी 5 किलोपासून वजन उपलब्ध असतं. तर आता तुम्हीच ठरवा, की आपल्याला जर नवीन वर्कआउटची सुरुवात करायची आहे, वेट लॉस करायचा आहे, फॅट लॉस करायचा आहे, तर वर्कआउटची सुरुवात कुठून करायची? घरापासून की जिममध्ये?